मग तो नवरात्रीतलं हवन असेल, ग्रामजोशी पुढे बसेल, तो वास्तूचा हवन असेल, नवचंडी असेल, शतचंडी असेल, रुद्रस्वाहाकार असेल, तर सर्व देवतेला आमंत्रित करतात. पण कर्मकांडामध्ये 19 देवता सर्वात शेवटी बोलवतात. कारण ह्या 19 देवतेने चुका केल्या. त्याच्यातला 33 कोटी देवांचा राजा एक देव, त्याचं नाव इंद्र. आणि ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माण करते जरी असतील, कुलाल हाडाचा, बापचा आढाचा, अखंड मडके घडीतोरे, हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना सत्यलोकाचे मालक विधाता यांच्याकडे जरी असेल, तरी पण त्या 19च्या यादीमध्ये विधात्यांना सुद्धा घातलंय. म्हणजे प्रत्येक वेळेला पूज्य मृत्यूलोकात विधाता नाही, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही ऐशी सांगितले. मत्कर्म यबबबसुधियाना मपजति जायन्ते न सुधो व्यालाक्षांभय सकल सुधे छंद पराभय जायन्ते. कर्मति उच्छत वेदभूषिता कलत्रया भय जायन्ते. स्वहाकार भय सकल स्थिता इन्मक भय निजायन्ते. ऋतुरो सकलति देवस्थिताया ऋतुरो सकलति देवस्थिताया ऋतुरो सकलति देवस्थिताया. मला एक जण म्हणला हे कशात लिहिलेलं आहे. मी म्हणलं ही मला कशात विचारू, तू वाची जाईन सुमळ्या. हॉटेलवाल्याकडनं येऊ नये वारकऱ्याला तिथं जाण्याचा योग येऊ नये, पण आधा करा जर दुसऱ्या राज्यात गेले जर जेवायचा योग आला तर त्याला इतकं नाही विचारलं पाहिजे स्वयंपाक कोण करते. ते आपल्याला म्हणे पांचेटे याच्या बायकोल पिठलं येत नसावं. आपला अपमान होईल असं कुठे हात घातले नाही पाहिजे, इचून निघत असते है का नाही. वाचीत जाय सुमळ्या, वाचीत जाय. एखाद्या माणसाला उत्तरेश्वर बुवा 1000 वर्षाचं जरी आयुष्य दिलं तरी ग्रंथ संपदा संपत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचं वाक्य, 1000 वर्ष जरी आयुष्य दिलं तरी ग्रंथ संपदा संपत नाही. कारण चंद्र सूर्याची निर्मिती झाली त्यावेळेस पासून सनातन संप्रदायाची स्थापना झाली. सनातन, आणि या सनातन संप्रदायामध्ये काशीतल्या मालकांनी या संप्रदायाची स्थापना केली. हा वारकरी संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. चंद्र सूर्य निर्माण झाले त्यावेळेस पासून किती ग्रंथ संपदा. आपण कुठपर्यंत तोंड पुरणार आहे आपलं. विठाला विठाला विठाला. कर्मकांडात निषेध केला 19 देवतेचा. इंद्राय ब्रसे यज्जायतेन सर्वस भार्या स्थितम आह्वानांच प्रियतान्न मम स्वाहा. अगोदर बोलत नाहीत कारण चुकीचं काम केलंय, चुकीचं काम. मग ब्रह्मदेवाच्या जीवनात सुद्धा एक चूक घडली. मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं संतांना कुठेही सन्मान आहे. नारदांसारख्या नामधारकाला कंसाच्या घरी गेल्यावर पण पाद्यपूजा करीत होते. कंसाच्या घरी गेल्यावर सुद्धा नारदाची पाद्यपूजा करत होते. एरवी कंसाच्या नगरीत जर दुसऱ्यानं नाव घेतलं तर कंस त्याला शिक्षा देत होता. पण नारद नारायण नारायण म्हणले तरी नारदाची पाद्यपूजा करीत होते. याचं एकमेव कारण होतं संतांचा आदर राक्षस सुद्धा करत होते. पण कधी कधी ब्रह्मदेवाचा केला नाही, अनादर केला. म्हणून त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाले. कारण ही संत विश्वात पूजनीय आहेत, पूजनीय संत आहेत. आमदाराची सही कोणता तालुका येतो इथे? खेड तालुक्यातल्या आमदारांची सही दुसऱ्या तालुक्यात नाही चालणार. सत्कार करतील तिथले लोक त्या पक्षातले असतील तर. असंच आहे ना, सही चालेल का? नाही. तुमचा पकवाज अमेरिकेतले लोक सुद्धा टाळ्या वाजून नाचणार. अमेरिकेत नामनिष्ठ स्वर्गीय शंकरबापू आपेगावकर अमेरिकेत लोकांनी डोक्यावर घेऊन नाचलं. काय पकवादात ताकद आहे. म्हणजे या संतांचं नाम घेणारं, नामचिंतन करणारी तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं, विदेशातली माणसं डोक्यावर घेऊन नाचतात. तर आपण ज्यांचं नाव घेतो ती संत किती अधिकारी असतात. अर्थ ब्रह्मादिक आवडे ब्रह्मदेवाला. त्याच्याही पुढचं यमधर्म वास पाहे नित्य काळ. यमाला सुद्धा ही लोक आवडतात. कारण भंगारे आहे, भोंगारे, नालायक, सुंबळे, सांबळे, गोचडे हे बाईकालेले हे नेऊ यम पण कदरलं नू. यम पण कदरलं नाही.
यमला सुद्धा काही वाटत नाही. भरपूर धान्य दळत असताना एखादोन जर किडे चिरगाळले तर गिरणीवाल्याला काही वाटतच नाही, कारण ते पिठात बदल करीत नाहीत ना. म्हणून आपल्याकडं मन आहे गव्हाबरोबर किडे रगडे. तर आपण हे बाकीचे जे काही मरतेत का संप्रदायाला न मानणारे, त्या किड्यात पण गण्य नाहीत. मग अशा लोकांना नेऊन यमाला सुद्धा कंटाळा आला. त्यांना नको वाटतं यमक. ह्या लोकांना नेल्याच्या नंतर यम जितका जखडून जातो का, त्याला किळसवाणी होतंय का, ते या संतांकडे आल्याच्या नंतर तो प्रसन्न होतोय. म्हणून यमधर्म वास पाहे नित्य काळ. नुसतं वास पाहत नाही, वाट पाहत नाही, नुसता संग इच्छित नाही, तर ज्या वेळेला संत भेटले ती वेळ यम लिहून ठेवतोय. मने धन्य वेळ भेटतीये. मग ज्या वेळेला मला संत भेटलेत ती वेळ यम धन्य मानतोय. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला समाधी उत्सव चालू आहे. आपण ज्या पवित्र नगरीत आहोत, या नगरीत कालच्या सप्तमीपासून तर आमोशापर्यंत अशी देवताच नाही की ती देवता आळंदीत येत नाही. कालची सप्तमी तर आमोशा नियम आहे यात्रेचा. उद्याच्या आमोशापर्यंत खरी यात्रेचा हा प्रसंग. असं एक पृथ्वीवर एक स्थळ आहे, ते स्थळ म्हणजे अलंकापूर. ह्या एवढ्या सप्तमी ते अमावशापर्यंत स्वर्गात अशी देवताच नाही. काय त्या देवतेची मायवेली, त्याला इथे याचा कंटाळा येतोय. त्या प्रत्येक देवतेला इथं कोणी आणीत नाही, त्या देवतेला यावं वाटतंय. म्हणजे कोण्याही देवाचा जरी भक्त असेल ना, कोण्याही देवाचा भक्त, त्यानं या एवढ्या दिवसात अलंकापुरात आळंदीत आला की त्याला त्याच्या आवडत्या देवाची पायधूळ त्याच्या अंगावर पडते. एखाद्या वेळेस तो देव कुठे असेल त्याला सापडणं शक्य नाही, तो त्याच्या भटकंतीत देवता असेल. पण एवढ्या अवस्थेत इतक्या कालामध्ये प्रत्येक देवता आळंदीत हजर आहे. म्हणजे तो कोण्याही देवाचा जरी उपासक असेल, गणपतीचा असेल, जगदंबेचा असेल, काही एखाद्या तीर्थाचा असेल, हे सर्व तीर्थ सर्व देवता या ठिकाणी हजर होतात. म्हणजे त्याचीही मनोकामना पूर्ण करण्याची ताकद या मातीत आहे. या मातीचे मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. तो उत्सव चालू आहे. महिमा सांगतो. एकदा माऊली महावैष्णव ज्ञानोबा तीर्थयात्रे करता निघाले. काय त्यांचा महिमा सांगतोय. तीर्थयात्रे करता निघाले. गेलं पाहिजे यात्रेला. यात्रेला गेल्यावर माणसाचा अहंकार संपत असतो. आमच्या इथे एक माणूस होता, त्याला 3 मजली घर होतं आणि गावात सगळ्या लोकांना 1 मजली होतं. म्हणून पाहुणे राहुणे काही साखरपुडा काही काही असेल, लग्न कार्य मुंज वगैरे काही असेल तर मग तो त्याचं थोडंसं कानं उंचच चालायचे. है की नाही फकरू महाराज, ते आमच्या गावात येतं. तर ते कधी बैठकीत आपलं घर कसं काय बघा, चहाल नेत नव्हता, आपलं घर कसं काय बघा. आणि कधी कधी काही काहींचा प्याला नाही पाहिजे. तुम्हाला एक माहिती आहे का, निकृष्ट माणसांच्या धान्याला पण किडे लागत नाहीत. आणि सात्विक माणसानं त्याला औषध लावलं तरी पण किडे खाते. म्हणजे काहीचं अन्नच पवित्र असतं ना, काहीच्या धान्याला किडे पण लागत नाहीत. काय 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 मला वाटतंय आशयाच्या पंक्ती महाराजांनी घेतल्या नाही पाहिजे. हो हो, पण त्यानं पंक्ती देण्यासाठी आमचे लोक बुट उचलित का काय माहित त्याचे. विठाला विठाला विठाला. सात्विक शक्यतो तपासलं पाहिजे त्याची पंगत. अहो एका माणसाची 14 देशीचे दुकान, ते म्हणलं तुम्हाला पट्टी हे घेतो पंगत, म्हणलं माहिती दिंडीत नाही ना. आणि त्याचे दुकानं 14 देशीचे, त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्या असतील सांगा ना. मी म्हणलं नको वा, तुझे पैसे नको, तुझे पैसे घेऊ तर मही मरायची. मी आरीच तर 75% बाहेर खातो, 25% खाचं तर ते व्हायचं नाही. मागणं पुढं फुफुटा उडक कशाला आगावपणा, तो नकोच गडे. म्हणलं नको. हां हां, त्याचा बाप मेल्यावर फुकल्यावर देशीचा वास येत होता सरणातून. त्याचं काय आपल्याला पावणार आहे मला सांगा बरं तुम्ही. पाप लागतो, पाप लागतो. विठाला विठाला विठाला. यात्रेला गेलं पाहिजे. अहंकार त्याला मी असंच कीर्तनाच्या निमित्ताने एका गावात बसायला नेलं.
बऱ्यापैकी शहर होतं. तर तिथं त्या माणसाचा 18 मजली बंगला होता. गाडीतून असं दिवस माळाता उतरल्यावर नेमकं त्याचं नशीब फुटकं, तितक्यात लाईन गेली कांगणे बुवा. ते उतरला दरवाजाच्या तोंडाला, लिफ्ट होती त्याच्यात बसलं ना. आम्ही 18व्या मजल्यावर गेलो. ते म्हणला आपल्या घरासारखं घर दिसत ना महाराज, दिसत ना. अहो माझ्या घराला किती पायऱ्या आहेत महाराज, याला एक तर पायरी नाही. या सुंबळ्याला अक्कलत नाही ना मी त्याच्यात आलो म्हणून. काय होतं, काही ज्ञानच नसतं ना, आहे का नाही. काय त्याला पण त्याचा काय दोष आहे, संन्याशाला काय लुगड्याचा भाव कळाव, आहे का नाही. काही संबंधच नाही ना त्याचा. तितक्यात लाईट आली. बरं आहे राव, आपल्यापेक्षा घरात लाईट जरा शिल्लक बसलेली इथं. बाकी ठेवून घेऊन आपल्या घरासारखी नाही. त्या यजमानाला सांगितलं फेटा बांधून मी लिफ्टमध्ये जातो, महा इथं बॉईल जन खराब झालेला आहे अपघातात, याला जिनेवून आण. तर ते म्हणलं महाराज तुमच्या संचेत. मी म्हणलं असू दे ना, आण आण. जरा आषाढ महिन्यातल्या शिदडावानी वळवळ करायला आणू दे आणू दे. मग जिनेवून आणला तर त्यानं अर्ध कीर्तन ऐकलंच नाही. तर मी म्हणलं कस का. ते म्हणलं टोंगळे भरून आले, पिंढऱ्यातला जीव मांड्यात गेला, मांड्यातला कमरात गेला, कामरातला गळ्यात आल्यावर मेलो असतो. त्याच्यामुळं तिथूनच ऐकलं. म्हणलं किती पूछ आहे. जाऊ दिगडं म्हणला, मला आता आपल्या घराचं सगळं जिरालं. मग साधं एक गाव सोडल्याच्या नंतर दुसऱ्या गावात गेल्यावर घराचा गर्व जिरतोय. तर तीर्थयात्रा केल्यावर किती किती नाविन्य भेटत असेल, काय भेटत असेल, किती भेटत असेल. यात्रा केल्या पाहिजे, करावं यात्रा. पैसे असल्यावर चारीधामला गेलं पाहिजे, 12 ज्योतिर्लिंगाला गेलं पाहिजे. पण बापाची जमीन इकून गोव्याला गेला पप्याची माय घेऊन, कसं पुण्य लागन, आहे का नाही. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकांचा मानस होता तीर्थयात्रेला जावं. भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, ऐसे माझे अर्थ आसे, ऐसे माझे मने अर्थ आसे. भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, ऐसे माझे मने अर्थ आहे. हो ऐसे माझे मने अर्थ आसे. तीर्थावळी सांगते, या भूतळावरचे तीर्थ पाहावं असा माझ्या मनाचा भाव आहे. या उद्देशानं, या अनुषंगानं यात्रे करता माऊली महावैष्णव ज्ञानोबराय मालक निघाले. पण तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला त्याला ज्या क्षेत्रातला मित्र असा वाटतोय. तुम्ही अजून बी बघा, आता यात्रेत किती लोक सापडतील तुम्हाला, त्याच्या बनेली काढ्या असं वाटतंय मसुबाल सोडेले हालेत. कोणी अंगाव घेऊ नका. इथं इथं बनेली काढा, जर नाही सापडे तर मरुस्तर कीर्तन करायचो नाही. इथं कीर्तनात दिसणार आहेत, कीर्तनात बनेली काढ्या काहीच नाही गळ्यात. असलं तर लॉकेट असेल, काही असेल, पण माळ नसणारी कितीतरी दाखवतो. म्हणजे ज्या त्या क्षेत्रातले ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रासोबत येऊ शकते. पण एखादा सात्विक जर वारकरी असेल तर त्याला वारकऱ्यासोबतच वारीला जावंसं वाटते. तर ते ज्ञानोबा आहेत. तर ज्ञानोबारायांनी भाव प्रगट केला, आपल्याकडे सोबत कोण यावं, तर संत शिरोमणी नामदेवराय यावे अशी इच्छा प्रगट केली. तर मला असं वाटतंय नामदेवरायांना पंढरपूर सोडावंसं वाटत नव्हतं. विचारलं देवा मला का जा म्हणतो, मला का तुमच्या बऱ्यापैकी गोडशेप्रमाणे आहेत बापू, आजच्या दिवस क्षमा असावी. हो तुम्हालाही खूप पाठ येतं, तीर्थावळी बऱ्यापैकी पाठ आहे बापूंना, छान. मलाही वाचायचा नाद आहे, मला गाता नाही येतलं मग काय झालं. मग सांगितलं ना, भजे तळता येत नाहीत पण चांगले झालेले सांगता येतात. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं नामदेवराय जा. निघाले वारीला, यात्रेला. उत्तर भारतात पोचले. महिमा सांगतोय महिमा. उत्तर भारतात ज्या वेळेला माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि नामदेवराय ज्या वेळेला तिथं पोचतात,
तिथे एक यवन समाजाचा राजा होता. यवन म्हणजे मुस्लिम, मुसलमान जातीचा राजा. पण ह्या मुसलमान राजाकडे प्रधान होता. त्या प्रधानाचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. इतिहास वाचा चांगल्या लोकांचा. काही काही लोक इतके पेपर वाचित, त्या पेपराच्या कोपऱ्यातली बातमी वाचू वाचू महिन्याला काच बदलायली चष्म्याची. इतकी बारीक, इतकी बारीक. त्याला असं वाटतं ते पेपर सगळा नाही वाचिल्या, आपण पैसे दिल्याचा आपल्याला ते असा अवमान वाटतो त्याला. चट कोपऱ्या कोपऱ्यातल्या सगळ्या बातम्या हलकट फालकट चट वाचित ते चट वाचित बातम्या. पण इतिहास वाचणार नाही चांगल्या लोकांचा, ज्ञानेश्वरी वाचणार नाही, गाथा वाचणार नाही. आज तू काय केलं ना. चला, तो चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. तो क्षत्रिय आहे, तो हिंदू आहे, पण यवन राजाकडचा प्रधान होता. तुम्हाला एक माहित आहे का, बिरबल नावाचे नवरत्नापैकी एक अधिकारी रत्न होते. हे सुद्धा यवन राजाकडेच होते. खरं तर बिरबल ब्राह्मण होते, विद्वान होते, तरी पण त्या राजाकडे ते एक दरबारातले एक पद भूषित होते. एक जणानं मला विचारलं, महाराज त्यांना विद्वान म्हणता, या चारुकीर्तीला विद्वान म्हणता, यांच्याकडे का राहत असतील? त्याला सांगितलं, दोन्ही राजाच्या काळात मी काही सरपंच नव्हतो, मी काही तिथला सरपंच नव्हतो. तरी पण एक माझ्या फिरल्याच्या अभ्यासानं सांगतोय, ज्या वेळेला या देशावर इंग्रजांचं राज्य आलं, त्यावेळेला इंग्रजाच्या फौजीमध्ये, त्या सैन्यामध्ये आपली बऱ्यापैकी हिंदूची लोक सैन्य भरती म्हणून करून घेतलं होतं. तर त्या इंग्रजाच्या काळात मोहनबुवा काही अधिकारी इतकी हलकट, इतकी हरामखोर, इतकी बडवी, इतकी नालायक, इतकी बुजदिल होती की ते अंतःकरणाला त्रास देत होती. म्हणून काडतुसाला गायीची चरबी लावायची गोरेबुवा, गायीची चरबी लावायची. आणि हिंदूला ती चरबी निषेध आहे. पण नाईलाजानं ते काडतूस हातानं तुटत नसायचं, ते दातानं तोडावं लागायचं. मग त्यावेळेला एका व्यक्तीने विचारलं, का हो तुम्ही हिंदू आहेत, मग तुम्ही ते काडतूस तोंडानं तोडता, त्याला गायीची चरबी आहे. ते एका कवीनं वर्णन केलंय, नच उलटे काळीज त्याचे, परी शर्मिंदे अन्नाचे, नच उलटे काळीज त्याचे, परी शर्मिंदे अन्नाचे. असं म्हणता येईल, बळेविना शक्ती बोलू नये. तो काळ होता, तो दरारा होता, राहू लागायचं, राहू लागायचं. मला सांगा, भीष्माचार्याला कळत नव्हतं दुर्योधन हलकट आहे म्हणून? दुर्योधन 9 गोष्टीनं हलकट होता. 9 गोष्टीनं, 9 गोष्टीनं. त्याच्यातली एक गोष्ट सांगतो, दुर्योधन किलिंबे होता. तरी पण अशा दुर्योधनाची बाजू भीष्माचार्यांनी घ्यावी का? काही लोक अडकलेले असतात. तर तसे या बादशाकडे बिरबल असतील, आणि तिकडे चारुकीर्ती नावाचा प्रधान उत्तर भारतात होता. हुशार माणूस होता, सात्विक होता, सदाचारी होता. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि नामदेवराय बघितल्याच्या नंतर चारुकीर्तीनं सांगितलं, जहापना सरकार, हे महाराष्ट्र की बहुत बड़ी संत है, बोले फार मोठी संत आहे. आता तो जातीनं मुसलमान होता. क्या बोले चारुकीर्ती, कुछ भी बोलता बोले, देखो भला कैसे रहते थे, कपडे देखो. आता नामदेवरायची कपड्याची परिस्थिती साधी होती. सोंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, सोंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी,
वरची भौतिक श्रीमंती पाहिली तर नामदेवरायाची श्रीमंती अशी होती. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. मला वाटतंय याही मालकाचा पुरावा आहे. वारा पाणी मुसळधारा तेने रे मोडीले छपरा तेने मोडीले छपरा. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाणत से आळी नामयाची. ही भौतिक श्रीमंती. आणि आतली श्रीमंती सांगू का? ज्या दगडायला डॉक्टर साहेब कपडे घातले का महाराजजी, ते दगडच उचलून एकदा डालात घरी आणले आणि घरात कोणले. हे आमचे उधारी देत नाहीत म्हणून ते दगड जयस्वाल कोणले आतून. हे आपले गिराईक आहेत म्हणले, ते पैसे देत नाहीत. दार उघडून पाहिलं तर ते दगड सोन्याची. कोणाची ताकद? नामदेवरायांची. ही आतली श्रीमंती मरळकर. आणि वरची श्रीमंती साधं साधं. आज त्याच्या अभंगावर कीर्तन करू करू आम्ही 2200 जोडे घालायलो. म्हणजे धोत्राचे म्हणायलो मी, धोत्राचे. हो, कीर्तनाच्या पैशावर जर 20,000चा बूट घालीत असल तर पुढच्या जन्मात त्याला चमडा करीन देव. विठाला विठाला विठाला. जे घोड्यावर बसला त्यानं पप्याची माय जागवायला पाकिट दिलं असेल, 20,000चा बूट घालायला नाही दिलं. आमचा एक मित्र दुकानात आला, म्हणला 19,000चा चष्मा घ्यायचा. मी म्हणलं उद्याच्याला आंधळा होशील. त्या बुवानं भागवतात पैसे दिले, तुला 19,000चे काचकुरं घ्यासाठी नाही दिले, सकाळच्याला आंधळा होशील. ते म्हणला दुकानात गेलं की गुदगुद करायला डोळा. मी म्हणलं सुरू झालं पाय आंधळा व्हायचं लक्षण. हो. आणि मी म्हणलं ह्या 19,000चा लयच तुला जोर आहे तर पप्याची माईला झुंबरणी. हो, हे असं काही करू नको बरं. या पैशावर आगाव भोग घेतला की पुढच्या जन्मात स्टेजवर नाचणाऱ्या बाईच्या पायातले घुंगर करतोय देव. विठाला विठाला विठाला. नृत्या भयवास भयो छंदावडंबरी जायते नाम पदाश्री संपदन्यासम औडंबरीं पदाश्रितं लोलकं नैवं गिरगावकर लिखितं. औडंबरी म्हणजे तमाशा, पदन्यास म्हणजे नाचणे, ज्या पायातलं लोलक म्हणजे घुंगरू. भोगवादी माणसाला असं करीत असतोय. म्हणून या पैशावर आगाव भोग नाही भोगायचे. विडाल हा विमानात बसून जा पण तीर्थयात्रेला जा. कीर्तनाच्या पैशावर विमानात बसून जर गोव्याला जात असेल तर तुला स्टेजवर नाचणाऱ्या बाईच्या पायातली घुंगर करील. मी नाही सांगत, मार्कंड्यांचं वाक्य. पुराण वाचा तुम्ही. ही काय गिरगावकराची जी आगिरी आहे का? मार्कंडे आणि लोमस सांगतात विठाला विठाला विठाला. चला, बादशाहने चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला सांगितलं, अरे देखो मला कपडे देखो उनके साधे. तुम्हाला एक माहिती आहे का, 50 वर्षापूर्वी इतक्या क्वालिटीच्या कंपन्या नव्हत्या. पैसे होते लोकायला महाराज, पण अप्पा या क्वालिटीचे धोत्र नव्हते. मला असं वाटतं घेताना धोत्र पिवळसर असायचे, गव्हाळ रंगाचे लालसर, आणि धुवून 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 गोरे गुरुजी मग ते पांढरे होत होते. त्याला नागमणीचे धोत्र म्हणायचे. आणि धुवाला काय होतं माहिती आहे का डॉक्टर साहेब? हे काळात मी पण नाही पाहिला आणि तुम्ही नाही पाहिला, पण मला जुनं वाचायचा नाद आहे आणि जुन्यापाशी बसायचा नाद आहे म्हणून मला माहिती आहे. कांगणे बुवा साबणात दोऱ्यानं कापून घेत होते बळी भाऊ. दोऱ्यानं पाणी उकळायचं आणि त्याच्यात साबणाचा तुकडा टाकून त्याच्यातून धुत होते जोशी बुवा. इतकी परिस्थिती नाजूक होती. होती माणसं मोठाली होती. आता मला सांगा बरं, 700 वर्षापूर्वी काय असेल परिस्थिती? कसं धोत्र दिसत असेल ना साधं? माऊलींचे कपडे कसे असतील? हे काय महाराज आहेत म्हणे ते. आताचे महाराज अशा गाडीत पळाल्या बादशाह पण म्हणला असता क्या महाराज लोग आहे रे. हो 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 हो, क्या लोग आहे रे, क्या महाराज जी, तुम्हारे महाराष्ट्र क्या पंडित है. आणि हरिपाठ वाचायला लावल्यावर रिवर्स. हो देखो भला क्या 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 इनके सामने पदवी कैसी लगी है.
आचार्य पंडित जी शास्त्री कैची पदवी लगी क्या महाराज आहे तुम्हारे महाराष्ट्र के. आणि पदव्या टाकायला काय लागते. पदव्या टाकायला लावणारा हिंदून पत्रिका छापणारा मुसलमान त्याला काय आता माया नावा पुढे कोणत्या पदव्या टाकल्या तर पत्रिका थोडीच मळमळ करी ती का पत्रिकाला थोडीच उलटी होणार आहे. फक्त माझी लायकी नसताना जर ती पदवी टाकली तर बाळाला उलटावा. आपली लायकी नाही रे बाळा तरी तू ह्या पुढे ती पदवी टाकली अशी नाही टाकून. गौरवयासाठी स्वामी सेवेची कसोटी त्या पात्रतेत असला पाहिजे त्याचं गौरव. काय माणूस आहेत म्हणे काय महाराष्ट्र के बडे बडे संत बडे संत बडे संत काय काय म्हणे. पण चारुकीर्ती नावाचा प्रधान इतका हुशार होता. त्यानं सांगितलं सरकार मी या तोंडानं वर्णन करू शकत नाही तितके अधिकारी संत आहेत. चारुकीर्तीनं सांगितलं सरकार ये जे संत है ना नामदेव नामक इनके घर में एक सेविका है दासी है बोले दासी जनाबाई नामदेवरायची दासी दासी नाम याची म्हणून या त्या नामदेवरायांच्या घरी दास्यत्व स्वीकारतात त्यांची दासी म्हणून राहतात. पण त्या माऊलीनं गौरीला हात लावल्यावर गौरी सुद्धा विठ्ठल म्हणते. मला वाटतं हिंदी भाषेत तिला उपली म्हणतात. म्हणजे त्यांच्या घरच्या दासीनं उपलीला हात लावल्यावर उपली विठ्ठल म्हणती. ही त्यांच्या घरी दास्यत्व करणाऱ्या बाईची ताकद आहे. तर नामदेवरायचा अधिकार किती मोठा असेल. अशा 4-2 गोष्टी सांगितल्या. आता चारुकीर्ती हा प्रधान काही सामान्य नव्हता ना. मोठी लोक साध्याला जवळ ठेवत नव्हते. जी मोठाली माणसं भांगाऱ्याला जवळ ठेवतात का ती मोठाली माणसं कालांतरानं भिकारी होत असतात. म्हणून भंगिऱ्याला मोठाल्यांजवळ ठेवलं नाही पाहिजे. तुम्हाला एक माहिती आहे का जेवताना दुरून फुटका असावा का चांगला असावा. महाराज जर फुटका दुरून असेल तर चपाती येऊस तरच वरण गळून गेलं. चपाती तोडूनच खावं लागेल का नाही. मग जेवताना जर दुरण फुटका जमत नाही तर आपल्या सोबतचे फुटके माणसं चांगले असतात का आहे का नाही. लिकीज माणसं कामाची नसतील. आणि एक सांगतो ज्याला मोठं व्हायचं असेल त्यांनी मोठ्याचा कधी पण आदर करायचा. मोठ्यांचा आदर करणारी माणसं कधीच लहान होत नसतात आणि मोठ्यांचा अनादर करणारी कधीच माणसं मोठी होत नसतात. हा श्रुतीचा न्याय आहे. विठाला विठाला मला सांगा चारुकीर्ती सारख्या वारकरी प्रधान तो वारकरी होता बरं वारकरी होता. एका साहित्यिकानं काढलेला इतिहास आहे. साहित्यिकाने त्या साहित्यिकानं 19 वेळेस 1.5 महिना पंजाबला वास्तव्य केलं नामदेवरायचा अधिकार जाणून घेण्यासाठी. महाराष्ट्रात नामदेवराय सगळ्यांना माहिती आहेत पण पंजाबमध्ये नामदेवराय किती मोठे होते. हो कारण त्या पंजाबमध्ये एक वारकरी होता. त्या वारकऱ्याचा आज आपल्या याच्यात अभंग आहे. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण पंजाबी ब्राह्मण सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण पंजाबी ब्राह्मण तेने सर्वेश्वर एक केला. पंजाबचे ब्राह्मण होते सुरदास. या सुरदासांची त्या काळातली ख्याती आहे. चारुकीर्ती भय प्रधानो यो यवनस्याधिष्ठितंति जायम कृतुसंगा भय व्यालाक्षायाम पदच्युता भय नाविन्ययो. ते सुरदास सांगतात. 19 चक्र केल्या पंजाबला. त्याचं नाव शोधलं त्याचं नाव होतं चारुकीर्ती. मला सांगा जातीनं जरी मुसलमान होता पण वारकरी प्रधान ठेवल्यामुळे आज कीर्तनात त्याचं नाव निघल्या जाते. त्याचं नाव कीर्तनात निघल्या जाते. पण शक्यतो मोठी माणसं दुसऱ्याचं ऐकून कोणाला मोठं म्हणत नसतात. त्याचा अधिकार जाणतात. तुम्हाला एक माहिती आहे का रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायची आरती लिहिली. आधी नाही लिहिली. तुकोबारायचा अधिकार लक्षात घेतला आणि मग तुकोबारायचा अधिकार इतका मोठा होता की रामेश्वर शास्त्रीच्या लक्षात आलं मी करूच काय. आरती लिहायला बसले शाही दौतीतली शाही संपली. करावं काय. मग शेवटचं कडवं येत असताना ज्या वेळेला शाही संपती त्यावेळेला टाक मांडी जन्नुर्जंगा भैरव्याप्ती हो अशुद्धो भयस्थिता. अशुद्ध म्हणजे रक्त जन्नू म्हणजे मांडी. आणि मग त्या मांडीत टाक टोचला आणि रक्त लाल निघलं. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. आणि त्यानं आरती लिहिली तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. पण कधी अधिकार लक्षात घेतल्यावर मोठी माणसं शक्यतो तुमच्या बात बताण्यावर गोरे गुरुजी दुसऱ्याला मोठं म्हणत नसतात.
आणि सहज मोठं म्हणल्यावर फजिती होत असती. ह्या गप्पा छप्पा हाणणारी माणसं काही बी आणतात. ह्या इतका रडा की आम्हाला वाटलं कोणाला अटॅकच आला काय लग्नात. नाही म्हणला मंगलाष्टकच असं रडत रडत म्हणतो. असं असतं वैर म्हणलं सुंबळ्या. लग्न लागलं ना ती पोरगी लागलीच पळत आली. गोरे गुरुजी पळत म्हणजे परतनीला येत असती ना. मी आपलं रस्त्यालाच होतो. मी आणलं बाई 50-60 आवताला डमणी भाकरीला तमाम मोकळे. काय नाही माझ्या जीवनाचा सगळ्या लग्नाचा मंगळवार झाला. मी म्हणलं युडीएस काय 50-60 आवताला. 60 आवतं म्हणजे 30. 60 बैल म्हणजे 30 आणि 50 म्हणलं तरी 25 नाना. होय पिपळगावच्या अन्न किती 25 आवतं. मग 25 आवतं ज्यायची तर चलते. तू आकाश काय मंगळवार झाला. जाऊ द्या म्हणले महाराज. आणि डमणी भर भाकरी गडी किती असते डमणी भाकरीला. आणि इतके बैल आवताला असून तमाम मोकळे. ते म्हणले महाराज तुम्ही घरी या मी चट सांगते. मी घरी गेलो आणि मी आणलं 50-60. ती म्हणली एका बैलाचं नाव 50 आणि एका बैलाचं नाव 60 आहे. 50-60 मला वाटलं 50-60. आणि ती म्हणलं मग डमणी भाकरीला. मग सासरा हौसानं सासूला डमणी म्हणी तू. महेश अजून तू कशातच काय नाही तर लग्नाच्या गप्पा ऐकल्या इतका हसायला. आणि म्हणलं तमाम मोकळे म्हणलं किती. ते म्हणलं आमच्या सासूला लग्नात गाय दिली. ती गाईला झाला निकाळ्या आणि ती मेली. आणि तेव्हापासून तिचं गोर पवळीवर उड्या हानीचं ते हे लंगड. आणि ते नुसतं गाव खराला मोकळं फिरतोय. त्याचं नाव ठेवलंय तमाम. ह्या अशा गप्पा ऐकल्या अशी फजिती झाली. हो आणि आम्हाला वाटलं इतके आवतं म्हणल्यावर तिच्याकडे बंगला गिंगला असल. आम्ही पोरगी नेऊन घालायला गेलो तर डबकं घेऊन येड्या बाबरी. काय फजिती असं. त्याच्यामुळं कोणाचं ऐकून कोणाला मोठं म्हणायचंच नाही. हा कामाचं नाही. तो राजा आहे चारुकीर्ती नावाचा पैलवान प्रधान वारकरी त्याच्या शब्दावर विश्वास आहे. पण राजा म्हणला तपासून पाहायचं. काय तपासलं पाहिजे का. नामदेवरायला तपासण्यासाठी गाय कापली आणि नामदेवरायनं ती गाय चेतन केली. ऐका. आणि माऊली महावैष्णवांना तपासण्यासाठी विहिरीचा अधिकार लक्षात घेतला. खोल पाणी आहे. मला वाटतं अष्टमा सिद्धीपैकी लघिमा नावाच्या सिद्धीचा वापर केला. त्या सिद्धीला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात. या सिद्धीच्या बळावर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी वरी पाणी आणलं. दृष्टांत संपला. परिणाम काय झाला सांगू तुम्हाला. बाकीच्या राज्यातली संत शक्यतो आपल्याकडच्या संप्रदायाला इतकं मानित नव्हते. एवढं मानित नव्हते. तर चारुकीर्ती नावाच्या प्रधानासह उत्तर भारतातला मुसलमान राजा या राजानं तिकडच्या शास्त्रींना सांगितलं. त्या शास्त्रींना आपल्याकडे शास्त्री नव्हते. मला वाटतं महाराष्ट्रात पहिले शास्त्री आले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि दैठणकर प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हो आणि ही शास्त्री पदवी यांच्या अगोदर पैठणला तपासल्या जायची. पण अगोदर शास्त्री पदवी उत्तर भारतात दिल्या जायची. मग त्या सगळ्या पंडितायला आचार्याला शास्त्रींना या उत्तर भारतातल्या मुसलमान राजानं सांगितलं देखो बोला महाराष्ट्र के संत कोई का पाणी जसा समुद्र प्रयाण त्या याला जसा असा उचंबळतो ना. तीर्थावळीत एक प्रकरण आहे बापू गोड. तव गडगडीत कूप उदके ओसंडला कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांती खवळला सिंधू जैसा. तव गडगडीत कूप उदके खवळला कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांती खवळला. गडगड आणि कुप म्हणजे तोईर. उदके ओसंडीला कल्पांती खळवळला सिंधू जैसा. ज्या वेळेला नुसतं भरतं नाही यावेळेला असा प्रलय होत असतो. त्या प्रलयाच्या वेळेला जसा सागर असा ओसंबून खळवळतोय अशी ती वीर खळखळा भरून आली.
गाईचं आणि विहिरीचं अजून 3 प्रकरणे 3. पुन्हा कधी योग आला तर सांगल. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. असे 5 प्रकरण उत्तर भारतातल्या मुसलमान राजाने उत्तर भारतातल्या शास्त्रींना सांगितलं, आनंद आश्रमातल्या लोकांना सांगितलं, तरी ती मानायला तयार नव्हते. त्यांच्यात एक वारकरी होता, त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. आणि मग या वारकऱ्यांना घेऊन मंगळवेढ्याला नामदेवरायाचं घर पाहिलं, इथं येऊन आळंदी पाहिली. म्हणजे उत्तर भारतात सुद्धा मुसलमानाने नामदेवरायाचा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा प्रचार करावा, इतकं मोठं नाविन्य माझ्या आळंदीतल्या मालकांचं आहे. म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वीस 19 मिनिटं राहिले आपले. ट्रॅक्टर किती भारीचं घ्यावं, पण आपला बांध आला की स्टेरिंग फिरी जावा. हो, दुसऱ्याच्या केळीत कशाला घालायचं आहे का नाही, चूक असते. असं नाही करायचं. आपलं जित्रोक बांध आहे का तिथूनच वळवायचं. हो, शेजारणीनं सुनानं जास्त शेण कालिलं म्हणून सडा टाकला शेजारणीच्या अंगणात. तर ती अशीच होती. ती म्हणली, घेती काय ग मग अंगण, इथं सडा टाकला अंगण घेती काय. तसं आपल्या इथं 100-200 म्हशी असावा, पण आपल्याच अंगणात सडा टाकावा. उगाच शेजारणीचे कशाला बोट तुराट्या मोड्यावर बोट मोडी ती नको. आपले वेळेत जेवायचं. मला वाटतंय आदरणीय सटले गुरुजींचं भजन दुपारी का नंतर आहे. वा वा, गायनातलं एक तज्ज्ञ रत्न आदरणीय सटले गुरुजी. गोड गोड. पुन्हा लोक जेवायची वारकरी. असो, एका व्यक्तीने 250-300 ग्रंथ लिहिली. अशा एका महात्म्याचा पुरावा सांगतो आणि पूर्णविराम करतो. काय महिमा आहे मालकांचा. आपण ज्या भूमीत आलो का
या भूमीची ताकद काय. राजे हो, इथं येणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा आवडतात. यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, अलंकापुरा येती, ते अवदाती विघ्नरा, क्या बात ते है? अवदाती विघ्नरा. खूप काही पुरावे आहेत. आपण 1.5 महिना झालं की पुरावे पाहिले होते. आम्ही एकदा लांबून येऊ लागलो होतो. आमच्यासोबत मालिका घ्यायला भाऊ यायला नाद असते, मालिका सोबतच ठेवत असते. पाहिली आम्ही ती पूर्ण मालिका. पाठ होतंय मला 6-10 वाचलं. मला शिव्या पाठ आहेत 450. हो, पण देण्याचं कधी योग येत नाही. काय करायचं द्यायचं कधी नाही, काय नाही. हो, काही संबंध येत नाही. हो, बाहेर जरी नसलेत काही घरच्याला देते. नाना झालं हे अण्णा भाऊला माहिती, मी घरी बी देत नाही. बरा खेळ आहे, त्याशिवाय द्यायचं काम नाही. बरं करा करा. 6 पैकी ती एक गोष्ट असते. हो, सगळ्यात नशीबवान संसारातला माणूस ते त्याला बायको कमी कानाची भेटावा. हो, 6 पैकी एक. बरं का पुरावा आहे. कोणाचाही पुरावा माहिती आहे का तुम्हाला? तो पुरावा आहे राजा भरताचा. विश्वात सगळ्यात जास्त प्रापंचिक भोग जर कोणी भोगले असतील तर त्याचं नाव भरत आहे. रावण त्याच्या पायाला चिटकलेली मातीचा कण पण नव्हता. इतके मोठे राजा भरतरी आली नाही, नुसता भरत. पैठणच्या मालकांनी वर्णन केलं त्या भरताचं. त्यांना सांगा